तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। राधानगरी तालुक्यातील सरवडे या गावात त्यांची सभा होणार आहे। शिंदेंच्या स्वागतासाठी 70हून अधिक जेसीबी सज्ज आहेत। या जेसीबी मधनं त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। हा त्यांचा आभार दौरा असणार आहे आणि राधानगरी मधल्या सरवडे या ठिकाणी आज त्यांची सभा देखील पार पडणार आहे। ही आज सभास्थळी आहे। ही सगळी दृश्य जी आहेत आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी पूर्ण जी स्वागताची तयारी आहे ती तयारी पूर्ण होत आलेली आहे। ही सगळी दृश्य जी आहेत आपण पाहतोय। जवळपास 100हून अधिक जेसीबी जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी तयार ठेवण्यात आलेले आहेत। या सगळ्या जेसीबींमधून त्यांच्यावर फुलांची उधळण देखील होणार आहे। त्याचबरोबर जंगी स्वागत जे आहे ते या संपूर्ण स्वागताच्या तयारीसाठी जेसीबी जे आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। जे जेसीबी जे आहेत ते जेसीबी आपण पाहतोय। या प्रत्येक जेसीबीला झेंडे देखील लावण्यात आलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या जेसीबी मधून गुलाल असेल, फुलं असतील ती उधळून स्वागत जे आहे ते स्वागत करण्यात येईल। त्यानंतर या सभेला जी सुरुवात आहे ती सुरुवात होणार आहे। खरं तर आज याच सरवडे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडेल आणि या सभेमध्ये निवडणुकीनंतरचा ही पहिली सभा जी आहे ती सभा या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे सभेला एक विशेष महत्व देखील असणार आहे। ही सगळी तयारी जी आहे ती तयारी आता पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचतील आणि हे सगळे जे जेसीबी आहेत त्या जेसीबींवर त्यांच्यावर फुलांची उधळण देखील होईल आणि त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते जंगी स्वागत केलं जाणार आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, राधानगरी, कोल्हापूर।